नमस्कार. आजची आपली गोष्ट आहे भारतातल्या दोन सर्वात मोठ्या, सर्वात शक्तिशाली संस्थांमधल्या संघर्षाची. एकीकडे संसद आणि दुसरीकडे आपली न्यायपालिका. हा एक असा घटनात्मक संघर्ष होता ज्याने आपल्या लोकशाहीचा चेहरामोहराच कायमचा बदलून टाकला. चला तर मग या नाट्यमय संघर्षात जरा डोकावून पाहूया. कधी असा विचार केलाय की एखादं सरकार, निवडून आलेलं सरकार, देशाच्या संविधानाचा मूळ आत्माच बदलू शकतं का? हा तोच प्रश्न आहे ज्याने अनेक दशक आपलं भारतीय राजकारण आणि न्यायव्यवस्थेला अक्षरशः हादरवून सोडलं होतं. आणि याच प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे एका अत्यंत महत्त्वाच्या सिद्धांताचं रहस्य. तर बघा, या संघर्षाच्या केंद्रस्थानी होत्या दोन प्रचंड मोठ्या शक्ती. एकीकडे होती संसद, जिच्याकडे कायदे बदलण्याचा मर्याद अधिकार होता, आणि दुसरीकडे होते नागरिकांचे मूलभूत हक्क, म्हणजे आपल्या सगळ्यांना दिलेलं स्वातंत्र्याचं वचन. या दोन्हीमध्ये एक जबरदस्त रस्सीखेच सुरू झाली होती. ही काही एका रात्रीत घडलेली लढाई नव्हती. नाही, सुरुवातीची अनेक वर्ष तर फक्त कायदेशीर लढायांमध्येच गेली, ज्यात सत्तेचं पारडं कधी संसदेच्या बाजूने झुकायचं तर कधी न्यायपालिकेच्या. सुरुवातीला म्हणजे बघा, 1951 मध्ये शंकरी प्रसाद खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की संसदेला पूर्ण अधिकार आहेत, अगदी मूलभूत हक्क बदलण्याचे सुद्धा. 1965 मध्येही हेच चित्र कायम राहिलं. पण मग आला 1967 सालचा गोलकनाथ खटला आणि सगळं चित्र पालटलं. कोर्टाने अक्षरशः यू-टर्न घेतला. त्यांनी घोषित केलं की थांबा, मूलभूत हक्क हे अत्युच्च आहेत, त्यांना संसद स्पर्शही करू शकत नाही. विचार करा, या एका निर्णयाने देशात केवढी मोठी खळबळ माजली असेल. आणि मग उजाडलं ते ऐतिहासिक वर्ष 1973. या संपूर्ण घटनात्मक नाट्याला एक निर्णायक वळण मिळालं. एका अशा खटल्याने या दशकांच्या संघर्षावर एक कायमस्वरूपी तोडगा काढला आणि एका नव्या युगाची पायाभरणी केली. तो ऐतिहासिक खटला होता केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. याच एका खटल्याने त्या दशकांच्या संघर्षावर पडदा टाकला आणि एक इतका चतुराईचा मार्ग दाखवला की तो आजतागायत टिकून आहे. आणि याच खटल्यातून जन्माला आला तो आपला प्रसिद्ध सिद्धांत, घटनेची मूलभूत संरचना किंवा बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. न्यायालयाने एक अप्रतिम सुवर्णमध्य साधला. ते म्हणाले की हो, संसदेला घटनादुरुस्तीचा अधिकार नक्कीच आहे, पण ती घटनेच्या मूलभूत संरचनेला म्हणजे तिच्या मूळ पायालाच धक्का लावू शकत नाही. आता हे थोडं किचकट वाटतंय, बरोबर? चला, एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ. समजा आपलं संविधान म्हणजे एक मोठं घर आहे. आता संसद ह्या घराच्या खोल्यांची डागडुजी करू शकते, भिंतींना नवा रंग देऊ शकते, पण घराचा पाया उखडून टाकू शकते का? नाही, बिलकुल नाही. हीच मूलभूत संरचना म्हणजे त्या घराचा पाया, जो कोणीही कधीही बदलू शकत नाही. बरं, मग घटनेचा हा आत्मा किंवा ही मूलभूत संरचना म्हणजे नक्की काय आहे? यात अशा कोणत्या गोष्टी येतात ज्यांना संसद कधीही हात लावू शकत नाही? चला पाहूया. यात सगळ्यात आधी येते देशाची राजकीय आणि प्रशासकीय चौकट. म्हणजे काय तर संविधानाची सर्वोच्चता, भारताचं सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक स्वरूप आणि सत्तेचं विभाजन. सोप्या भाषेत सांगायचं तर कितीही मोठं बहुमत असलं तरी कोणीही भारताला राजशाही किंवा हुकुमशाहीमध्ये बदलू शकत नाही. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपले कायदेशीर आणि न्यायिक स्तंभ. यात येतो न्यायिक पुनर्विलोकन, म्हणजे संसदेने बनवलेला कुठलाही कायदा संविधानाच्या चौकटीत बसतो की नाही हे तपासण्याचा न्यायालयाचा अधिकार. आणि सोबतच कायद्याचं राज्य आणि स्वतंत्र न्यायपालिका यांचं संरक्षणही ह्याच तत्वाने होतं. आणि तिसरा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपली मूलभूत मूल्य, जसं की धर्मनिरपेक्षता, मुक्त आणि निष्पक्षपाती निवडणुका आणि देशाची एकता आणि अखंडता. या गोष्टी आपल्या लोकशाहीचा आत्मा आहेत, ज्यांना कोणी आपल्यापासून काढून घेऊ शकत नाही. तर मग या सिद्धांताचा आपल्या लोकशाहीवर नेमका काय परिणाम झाला? सोप्या शब्दांत सांगायचं तर हा सिद्धांत आपल्या लोकशाहीची एक भक्कम ढाल बनला. आणि जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तर हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा हा आहे की संसदेकडे कलम 368 अंतर्गत दुरुस्तीची प्रचंड शक्ती आहे, पण त्यावर मूलभूत संरचना चाचणीचं बंधन आहे. कितीही मोठं प्रचंड बहुमत असलेलं सरकार ही भारताला हुकुमशाहीत बदलू शकत नाही. आणि याच सिद्धांतानं न्यायपालिकेला संविधानाचा अंतिम अर्थ लावणारी संस्था म्हणून स्थापित केलं. केशवानंद भारती खटल्यानंतरही 1980च्या मिनर्वा मिल्स आणि 1981च्या वामनराव खटल्यांसारख्या महत्त्वाच्या निकालांनी या सिद्धांताला आणखी बळकटी दिली. या निर्णयांमुळे मूलभूत संरचनेची संकल्पना आपल्या भारतीय कायद्याचा एक अविभाज्य भाग बनली आहे.
मग शेवटी ह्या सगळ्याचं महत्त्व काय? हा सिद्धांत फक्त एक कायदेशीर संकल्पना नाहीये. तो आहे आपल्या भारतीय लोकशाहीचा खरा संरक्षक, खरा गार्डियन. हाच तो सिद्धांत आहे जो हे सुनिश्चित करतो की आपल्या संविधानाचा आत्मा म्हणजे त्याची लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष ओळख कोणत्याही राजकीय दबावाखाली बदलणार नाही. हे जणू काही आपल्या संविधानाला मिळालेलं एक अमरत्वाचं वरदानच आहे. पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, मूलभूत संरचना हा शब्दप्रयोग तर आपल्या संविधानात कुठेही लिहिलेला नाहीये. मग आपल्या संविधानाची खरी ओळख काय आहे हे ठरवण्याचा अंतिम अधिकार कोणाला? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला आठवण करून देतो की आपलं संविधान हे फक्त एक पुस्तक नाही, तर एक जिवंत दस्तऐवज आहे.